किया जाएगा। आराध्या टीम के फैसल जी बुल्ला उनके टीम में मौजूद है, उनके नेतृत्व में संभवतः टीम मैदान पर है। इस समय फील्ड लगाई जा रही है। दोनों बल्लेबाज अब अपने स्ट्राइक पर पहुंचेंगे, जो कि समीर महेकर बाएं हाथ के बल्लेबाज, इंद्रजीत जो कि इस समय बॉलिंग मार्क के ऊपर है। पारी का पहला ओवर लेकर इस मैच का लेकर बॉलिंग मार्क के ऊपर आराध्य स्पोर्ट टीम की तरफ से इंद्रजीत नए ओवर की शुरुआत कर रहे हैं। और अब आंखों देखा हाल सुनाने के लिए एक गेंद के बाद आपके लिए गोपी जी जादव यहां पर जुड़ रहे हैं। लेकिन पहली गेंद इंद्रजीत समीर के लिए बढ़िया गेंद, उसको उठाल कर खेला है, गेंद छक्के के लिए जा रही है। शानदार बढ़िया स्ट्रोक खेलते हुए यहां पर 6 रनों का इशारा अंपायर सुयोग देवसड़ी का। अब गोपी जी जादव आ रहे हैं माइक्रोफोन पर। हॅलो, धन्यवाद दीपक कांबळे सर। आराध्य 11 आणि गोल्डन 11च्या दरम्यान मॅचला इथे सुरुवात झाली। पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या गोलंदाजी मार्कवर इंद्रजीत लोकरे। इंद्रजीतचा हा चेंडू हवेत खेळला, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल इथे घेतला जातोय। पहिला धक्का बसेल समीर मयेकर, इथे बाद होईल। धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 6। पहिला धक्का इथे बसतोय। पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये इंद्रजीत लोकरे पप्प्या या नावाने ओळखला जातो हा खेळाडू। या आधीच्या चेंडूवर षटकार खेचला होता फलंदाज समीरने, परंतु त्यानंतर मात्र तो बाद देखील होतोय। पहिली मोठी विकेट। जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे। 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण 44,88,000 मात्रा मिळाल्या आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेची प्रवेशपत्र उद्या दुपारी 1 वाजतापासून संबंधित शाळांना दिली जाणार आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुदेश पिंट्या पाटील। स्ट्राइकिंग गिडला असेल फलंदाज बंटी, नॉन स्ट्राइकिंग गिडला सुदेश। इंद्रजीत राइट ओव्हर द विकेटने हा बॉल बीट झालाय, थोडासा बाउन्स गुडले स्पॉटच्या अगदी पुढे पिचिंग केला, त्यानंतर अतिरिक्त बाउन्स इथे पाहायला मिळतोय असेल इथे डॉट बॉल बीट झालाय फलंदाज बंटी, त्याच्या बरोबरीने आलाय सुदेश पिंट्या पाटील। नॉन स्ट्राइकिंग गिडला अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आराध्य 11 आणि त्यांच्या विरोधात गोल्डन 11 रत्नागिरीच्या दरम्यान इंद्रजीतचा हा चेंडू अक्रॉस दी लाईन फाईन लेगला हवेत खेळ आहे। 1 बाउन्स झाल्यानंतर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी फाईन शॉट इथे पाहायला मिळतोय बंटी पाटीलच्या माध्यमातून चौकार। अगदी चांगला स्ट्रोक इथे सजवलाय, बाउन्स केला होता चेंडू, अक्रॉस दी लाईन येऊन खेळा, लवकर पिक केला, त्यानंतर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी एक सुरेख फटका इथे सजवलाय। धावा मिळतील इथे 4। या 4 धावांनी आता धावसंख्या पुढे सरकेल। टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर पहिल्या पॉवर प्लेच्या षटका दरम्यान 10 धावा। इंद्रजीत षटक क्रमांक 1 पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करतोय। छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून पुढचा बॉल, यावेळी देखील लेट कट खेळायचा होता, अपील इथे स्ट्रॉंग अपील केलं जात आहे, परंतु पंच इथे सांगतात फलंदाज सुरक्षित असेल, नॉट आउट। बीट झाला इथे फलंदाज बंटी, मॅन फ्रॉम मिरजोळी। नॉन स्ट्राइकिंग एंडला सुदेश पाटील, मॅन फ्रॉम नेवरे डोकमळेचा हा खेळाडू नॉन स्ट्राइकिंग एंडला आहे। तर स्ट्राइकिंग एंडला आपण पाहतोय बंटी, बीट झाला या चेंडूवर। धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 1 धाव। इंद्रजीत पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी कुठेतरी फलंदाजाची रणनीती आधीच ओळखली होती की काय असंच म्हणावं लागेल। चेंडू चालला इथे निर्धाव, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर गोल्डन 11 संघाची धावसंख्या 10 धावा, 1 गडी ते गमावलाय।
खूप चांगलं कॅमेरा वर्क tenniscricket.in साठी सध्या केलं जात आहे. साहिल आणि त्याचबरोबर सैफ यांच्या दोन्ही कॅमेरामनच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. तेवढीच चांगली प्रत्येक चेंडूची लाईव्ह अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अचूकतेचं माहेरघर हे नाव असणारं टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू गिरीश कोचरेकर सर. मॅचच्या दिशेने जाऊया. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय जिलान. दुसरं षटक इथे हाताळेल. समालोचन कक्षाच्या अगदी समोरच्या एंडने इथे गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंग एंडला असेल सुदेश. क्षेत्ररक्षण पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर इथे लावलाय. मिड ऑफ इथे आहे. मिड ऑन आहे. काऊ कॉर्नरमध्ये बाउंड्री लाईनवर एक क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेट रिजनला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेगला शॉर्टमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवला गेला आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज सुदेश साडी. या षटकातला पहिला बॉल जिलान राईट अप ओव्हर दी विकेटने. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साईडला हवेत उडवलाय. वन बाउंस झाल्यानंतर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा ओलांडतोय यावेळी आणि पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. सुदेश पाटीलच्या बॅटमधून हा धमाका 6 धावांसाठी षटकार. लवकर पिक केला. और पिच चेंडू अगदी प्रॉपर टायमिंग इथे जुळवलं आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार येतोय. या षटकाराने आता धावसंख्या पोहोचली स्कोर कार्डवर 14 धावा. 14 लॉस ऑफ 1 विकेट. जिलानचं स्वागत इथे षटकाराने केलंय. जिलान पुन्हा एकदा सज्ज होईल. थोडासा दबाव असेल. या बॅकफुटवर जाऊन वेट थोडंसं ट्रान्सफर केलं. थर्डमॅनला दिशा दिली. थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. एकच रन इथे मिळेल सुदेशला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर तुम्ही पाहू शकताय 15 धावा 1 गडी बाद. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा. तर माफ करा 17 धावा आहे स्कोर कार्डवर. षटकार इथे लगावला होता सुदेशने. त्यानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 17. 1 गडी ते गमावलाय. आणखीन एक मोठा प्रहार केलाय बंटी पाटीलच्या बॅटमधून. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय हेड हँडसम ह्यूज वन षटकार. 6 धावा. अतिशय चांगला स्ट्रोक इथे सजवलाय. जिलांवर आक्रमण केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर सुदेश पाटीलने षटकार ठोकला. त्यानंतर इथे बंटी पाटील देखील सांगतोय मी देखील सजवलाय. लांबच लांब जिलांवर आक्रमण केलं जात आहे. आक्रमण करत असताना बंटीच्या बॅटमधून देखील येतोय आणखीन एक मोठा स्ट्रोक. 6 धावांसाठी हा षटकार. गोल्डन 11 साठी बॅटिंग करत असताना हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा समाचार घेत आहेत. षटकार टोकलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर या 6 धावांनी आता पोहोचली आहे. 23 धावा. जिलान ओव्हर दी विकेटने सज्ज होईल. यावेळी फुलटो सुद्धा हलक्या त्याने दिशा दिली आहे. मनगडाचा वापर केला. 1 धाव ते पूर्ण केली जाते. लॉंग लेग मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिजनला तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच रन टीमच्या खात्यात ऍड होईल आणि 1 रन इथे मिळेल बंटी पाटीलला. धावसंख्या या एकेरी धावेनंतर पुढे सरकली आहे 24 धावा. पॉवर प्लेचं षटक सध्या चालू आहे. P2चं षटक. जिलान गोलंदाजी मार्कवर आहे. 2 षटकार आतापर्यंत या षटकात ठोकलेत फलंदाजांनी. जिलानचा हा चेंडू रडार मध्ये होता सुदेश साठी. अगदी मेजवानी म्हणावी लागेल. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. आणखीन एक धमाका. सुदेशच्या बॅट मधून षटकार. काय फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर अगदी खडे समोर खेळलाय. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकाराने आता धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल तब्बल येऊन पोहोचली आहे 30 धावा. काय फटका इथे सजवलाय. नेत्रदीपक मनगटातली ताकद इथे दाखवली सुदेशने आणि त्यानंतर तो आक्रमण करतोय जिलानवर. परंतु जिलानला कमबॅक करावं लागेल. यावेळी सुदेशच्या विरोधात कमी गतीचा बॉल इथे टाकलाय. फुलरलिनचा बॉल. थोडीशी गती कमी केली. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं. परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले सुदेशने. आडव्या बॅटने खेळा. मिड विकेटमध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेटने ट्रॅव्हल देखील झाला आणि तोपर्यंत इथं 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्लेची 2 षटकं इथे संपुष्टात येत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 1 गडी गमावलाय गोल्डन 11 संघाने. धावा झाल्या स्कोर कार्डवर 31. दशावतार कलेचा वारसा कायमस्वरूपी सर्वांसमोर राहिला पाहिजे या हेतून सिंधुदुर्गात सुधीर कलिंगड यांच्या नावाने हा महोत्सव राज्य शासन घेईल. त्यासाठी ठेवला जाईल
टॉस इथे जिंकला होता आराध्य 11 संघाने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे घेतला गेला, परंतु पॉवर प्लेमध्ये तब्बल 31 धावा खर्च केल्यात. 15.05 ही सरासरी आहे सध्या आणि आता 31 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. बॅटिंग करत असताना गोल्डन 11 रत्नागिरी संघाच्या माध्यमातून एक गडी आतापर्यंत गमावलाय. फलंदाज आपण पाहिला बाद झाला होता समीर मयेकर. एक षटकार त्याने ठोकला होता, 2 चेंडू त्याने फेस केले. 6 धावांचं योगदान देऊन तो बाद देखील झाला. दिलीप येतोय षटक क्रमांक 3 साठी. पहिला चेंडू गुगली टाकली जाते. टप्पा घेतल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय उजव्या हाताच्या खेळाडूसाठी सुदेशसाठी. हा चेंडू अगदी समोर टप्पा पडला, त्यानंतर बाहेरच्या दिशेने यष्टीरक्षक आपली कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करतोय. दिलीप आलाय डांगुरी हाताचा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सध्या गोलंदाजी करेल सुदेशसाठी. हा चेंडू हवेत खेळ आहे, नो मॅन्स लँडला चेंडू पडेल. 1 रन इथे पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी फार वेगाने येतील, धावबाद होईल का? 2 धावा इथे पूर्ण केल्यात. चित्याची चपळाई, काही धावलेत दोन्ही खेळाडू. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवर येऊन पोहोचली आहे. या 2 धावांनी 33 धावा. धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा. दिलीपच्या विरोधात स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुदेश. पहिल्या चेंडूवर बीट झाला होता, परंतु आता आक्रमण करेल आणि यावेळी हवेत खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे झेल सोडला जातोय. जीवनदान मिळेल सुदेश पाटीलला. खराब फिल्डिंग. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु झेल इथे होऊ शकला नाही. तिथे फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षक इंद्रजितच्या हातातून हा झेल निसटलाय आणि आता जीवनदान मिळत आहे सुदेशला. अशा खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलंय, तो कधीही विस्फोटक होऊ शकतो. जीवनदान मिळाले, परंतु त्याचा पूर्ण लाभ इथे घेईल का? धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर झेल सुटल्यानंतर 2 धावा इथे पूर्ण केल्यात. टीमची टोटल 35 धावा. 1 गडी बाद. गोलंदाज दिलीप लेफ्ट ओव्हर द विकेटने हा चेंडू सुदेशसाठी आडव्या बॅटने ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. 1 रन इथे पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. दुसऱ्या धावेसाठी बंटी फार वेगाने निघाला होता, परंतु पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. दंडित केले ते गोलंदाजाला. शैलीवर असेल आक्षेप आणि त्यानंतर आता गोलंदाज बदलला जाईल का? दिलीप याच्यावर इथे कुठेतरी दंडित कारवाई केली जाते आहे. नो बॉलचा इशारा आलाय. 1 धाव अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यात ऍड होईल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे पोहोचली आहे. स्कोर कार्डवर सध्या टीमची टोटल गोल्डन 11 रत्नागिरी 37 धावा. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 37 धावा. गोल्डन 11 सुदेश पाटील आतापर्यंत खेळतोय. 8 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 19 धावांवर तो बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला 6 चेंडूंचा सामना करत असताना 11 धावांवर बॅटिंग करतोय, परंतु आता गोलंदाजी मार्कवर येतोय. तिसऱ्या षटकासाठी हे षटक पूर्णत्वास नेण्यासाठी दाखल झालाय गोलंदाज अजिंक्य मायंगडे. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला बंटीसाठी टाकलेला हा चेंडू अगदी सरळ केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका इथे पाहायला मिळाला. पॅटचा फेस इथे ओपन केला. गोलंदाजाच्या अगदी हाताजवळून हा चेंडू निघून गेला. तोपर्यंत 1च रन इथे मिळेल. 1 रन बंटीच्या खात्यात ऍड होईल आणि आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचेल सुदेश, जो मोठे फटके खेळतोय. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. अजिंक्यच्या विरोधात इथे सामना करेल. अजिंक्यचा हा बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु यावेळी टायमिंग प्रॉपर होऊ शकत नाही आहे. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे 1च रन इथे मिळते 22च्या स्वरूपात. आणि या एकेरी धावेनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 39 धावा.
तिसरं षटक दाबाटलं. या संपूर्ण स्पर्धेत सिल्वर स्टार संघाने 112 धावा ही सर्वाधिक उच्चांकी धावसंख्या खडी उभारली होती. यावेळी देखील फटका सजवलाय. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून आणखीन एक शैलीदार फटका यावेळी बंटी पाटीलच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक शानदार दमदार चौकार. 4 धावा. काय फटका इथे सजवलाय. आउटसाइड ऑफ धावा ही सर्वाधिक उच्चांकी धावसंख्या केली आणि त्यानंतर भारती शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलाय चेंडूला. 4 धावांसाठी नेत्रदीपक फटका. विकेटचं सौंदर्य पाहायला मिळते. कॉपी पेस्ट स्टाईलने खेळला फटका बंटी पाटीलसाठी. 4 धावा इथे देईल आणि 4 धावा इथे ऍड होतील. टीम गोल्डन 11च्या खात्यात धावसंख्या पोहोचली आहे स्कोर कार्डवर 43 धावा. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीम मीटिंग इथे बोलावली जाते. कोणत्या गोलंदाजावर इथे विश्वास आता दाखवायचा, कारण येणारी 3 षटकं अजूनही शिल्लक असतील. पहिल्या 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा झाल्या तब्बल स्कोर कार्डवर आतापर्यंत 43. गडी गमावलाय फक्त एक गोल्डन 11 रत्नागिरी. मकरंद बुरके यांचा हा संघ आणि सध्या ते या संघासाठी फील्डमॅनची भूमिका देखील बजावत आहेत. आमच्या समालोचन कक्षात त्यांना देखील तुम्ही पाहू शकताय. क्रिकेट वेळ हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचाच हा संघ सध्या मैदानात गोल्डन 11 संघ पहिल्या डावात बॅटिंग करतोय. चौथ्या षटकासाठी समालोचन कक्षाच्या दिशेने समालोचन कक्षाच्या एंडने गोलंदाजी करेल रजीन वस्ता मॅन फ्रॉम कर्ला. चौथं षटक इथे हाताळेल. स्ट्रायकिंग एंडला असेल सुदेश जो आतापर्यंत खेळतोय. वैयक्तिक त्याची जर आपण खेळी पाहिली तर सुदेश खेळतोय. धावसंख्या आहे त्याची आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 20. तर दुसऱ्या बाजूला बंटी पाटील जो खेळतोय आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 16 धावा म्हणजे 200चा स्ट्राईक रेट बंटी पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली आहे. भागीदारी केली जाते दुसऱ्या विकेटसाठी. अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळत आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि आता चौथ्या षटकात गोलंदाजी माखवर आलाय रजीन वस्ता. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला बॉल राईट ओव्हर दी विकेटने सुदेशसाठी हा बॉल भिरकावायचा होता, परंतु यावेळी थोडासा बीट झालाय. फार वेगाने इथे चेंडू टाकला. पॅडवर इथे चेंडू टाकला होता, परंतु पंच इथे कळवतायत लेग बाईज. पॅडवर चेंडू आदळला देखील. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मिळेल आणि या सिंगलने आता धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली आहे 44 धावा. रजीन राईट ओव्हर दी विकेटने बंटीसाठी. रजीनचा हा बॉल हवेत खेळलाय. बंटीच्या बॅटमधून आणखीन एक हवाई हल्ला. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय चेंडू. आणखीन एक धमाका. षटकार. 6 धावा. 6 धावा. अतिशय मोठा फटका. रजीनवर देखील आक्रमण केलंय. ओव्हर पिच बॉल होता. अगदी प्रॉपर टायमिंग इथे जुळला आणि त्यानंतर लांबी अक्षरशः जास्त पाहायला मिळाली. या फटक्यावर चेंडू गेलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बरसलेत दोन्ही खेळाडू. सुदेश खेळतोय 21 धावांवर आणि आता बंटी पोहोचलाय 9 चेंडूंमध्ये 22 या धावसंख्येवर. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर अर्धशतक इथे पूर्ण झालंय. टीम गोल्डन 11 रत्नागिरी संघाचं. रजीनवर आक्रमण केलं जात आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. दबाव आहे खेळाडूवर, परंतु आणखीन एक मोठा फटका. बॅक टू बॅकचा आणखीन एक धमाका. बंटीच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मधून चेंडू चाललाय. 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक मोठा स्ट्रोक. काय फलंदाजी केली जाते. दोन्ही फलंदाज अक्षरशः बरसलेत. एका बाजूला सुदेश पाटील जो ज्या वेळी संधी मिळते स्ट्रायकिंग एंडला पोचण्याची त्यानंतर मात्र हल्ले करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला तेवढेच प्रति हल्ले करतोय फलंदाज बंटी पाटील. रजीन कुठेतरी नाराज असेल, बॉडी लँग्वेज सांगते, कारण आता त्याच्यावर हल्ला झालाय, परंतु त्याला स्वतःला या काळात सांगावं लागेल येस आय कॅन डू इट. आत्मविश्वासाने मी हे करू शकतो आणि त्यानंतर ते कमबॅक करावं लागेल, कारण धावसंख्या झाली आहे 56. अब तक 56 धावा. यावेळी आणखीन एक फटका सजवलाय कव्हर्स मध्ये. अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा सुईमधून धागा काढावा अगदी तसाच फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी चौकार. मोठे फटकेबाजी केली जाते सातत्याने. प्रत्येक चेंडूवर आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करतायत दोन्ही खेळाडू. त्यांना हा चेंडू आता फुटबॉल सारखा दिसायला लागलाय आणि त्यानंतर मैदानाच्या चौफेर ते फटकेबाजी करतायत. 4 धावांनी धावसंख्या पोहोचली आहे
चौथ्या षटकाच्या दरम्यान 60 धावा गडी गमावल्या आतापर्यंत एक गोल्डन 11 रत्नागिरी संघाने। आणि आता चेहऱ्यावर कुठेतरी स्मित हास्य असेल मकरंजी बुरके सरांच्या, कारण त्यांचाच हा संघ ते सध्या समालोचन कक्षातून या मॅचचा आनंद घेत आहेत। सध्या चांगली बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर्स। स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना बंटी पाटील आणि त्याच्याबरोबर आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला सुदेश। यावेळी देखील आखूड टप्प्याचा चेंडू आणखीन एक धमाका लावलाय चौकारानंतर। आता बंटीच्या बॅटमधून येतोय मोठा स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ दी पार्क, 6 धावांसाठी षटकार। अक्षरशः रजिनवर कुठेतरी बरसलेत दोन्ही खेळाडू आणि त्यानंतर रजिन वस्ता इथे निष्प्रभ झालाय की काय हेच पाहायला मिळतंय। लांबच लांब फटके या षटकात आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार, 5 चेंडूंवर तब्बल धावा खर्च केल्यात त्याने। 23 धावा तो इथे खर्च करतोय। एक महागड शतक इथे म्हणावं लागेल या मॅच मध्ये रजिन वस्ता गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी। आणखीन एक चांगला स्ट्रोक, यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने येईल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे। यावेळी देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय, पंच कळवतायत इथे देखील येतोय। आणखीन एक चौकार, बंटी पाटीलच्या बॅटमधून 4 धावा, षटक इथे संपुष्टात येतंय आणि नो बॉलचा देखील इशारा असेल। गोलंदाजाच्या शैलीवर कुठेतरी आक्षेप असेल आणि पंचाने आता कळवलंय हा चेंडू आहे इथे नो बॉल, म्हणजे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। इथे धावा मिळतील 5 आणि या 5 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे स्कोर कार्डवर। तब्बल चौथ्या षटकाच्या दरम्यान 71 धावा, 71 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। एकमेव इथे गडी गमावला समीर मयेकरच्या रूपाने, ज्याने 2 चेंडू फेस करत असताना एका षटकाराच्या मदतीने 6 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर तो झेलबाद झाला होता। परंतु त्यानंतर डावाची सर्व सूत्र बंटी पाटील आणि सुदेश पाटील या दोघांनी आपल्या हातात घेतली आहेत आणि सध्या गोलंदाजांवर ते हल्ले चढवतायत। 71 धावा स्कोर कार्डवर उशिरा जोडलेल्या मायबाप क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सांगेन, गोल्डन 11 रत्नागिरी आणि त्यांच्या विरोधात आराध्य 11 या 2 संघांच्या दरम्यान चालू असलेला सामना। चौथ्या षटकातला हा चेंडू देखील हवेत खेळलाय, अतिशय लांबच लांब फटका बंटी पाटीलच्या बॅटमधून। आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय, तब्बल 4 षटकार या ओव्हरमध्ये खेचलेत आणि 1 चौकार त्याने ठोकलाय, धावसंख्येला पोहोचवलंय तब्बल धावसंख्या 77 धावा। आणि आता बंटी पाटील पोहोचलाय तब्बल 14 चेंडूंमध्ये 48 या धावसंख्येवर। अर्धशतकाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलाय, समीप असेल, 2 धावांची गरज असेल बंटीला। या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक इथे झळकावलं जाईल का, कारण पहिलं अर्धशतक ठोकलं होतं गंभीर 11 संघाकडून खेळत असताना सुदर्शन मयेकरने आणि आता या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक इथे ठोकेल का बंटी पाटील, जो आतापर्यंत 48 धावांवर खेळतोय। 4 षटकांचा खेळ इथे संपलाय, धावसंख्या स्कोर कार्डवर 77 धावा 1 गडी बाद। तर दुसऱ्या बाजूला सुदेश पाटील खेळतोय 10 चेंडूंचा सामना करत असताना 21 धावांवर। दुसऱ्या विकेटसाठी मोठी पार्टनरशिप केली जाते, धावांची यथेच्छ लयलूट इथे केली जाते, अक्षरशः बरसलेत धावांचा पाऊस इथे पाडला जातोय। आणि आता 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जातंय। छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून 5वं षटक घेऊन येतोय बॉलर अमोल मायंगडे। षटक क्रमांक 5 साठी दाखल झाला। स्ट्रायकिंग एंडला असेल सुदेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला बंटी। काय इनिंग इथे पेश केले आपल्या संघासाठी खेळत असताना सलामीला आल्यानंतर, अतिशय विस्फोटक फलंदाजी आतापर्यंत। 48 धावा तर 21 धावांवर खेळतोय सुदेश। अमोलचा हा चेंडू बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, परंतु इथे बीट झालाय फलंदाज, टायमिंग इथे होऊ शकलं नाहीये। टप्पा घेतल्यानंतर थोडंसं वळण घेतोय चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातात जाईल आणि हा असेल इथे डॉट बॉल। अमोलचा हा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, अगदी हलक्या हाताने दिशा दिली आहे। 1च रन ते मिळेल। डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय, एकेरी धावी ते घेतली गेली कारण आता अर्धशतकाच्या समीप पोहोचलाय बंटी पाटील।
त्याला गरज असेल 2 धावांची आणि त्यामुळेच त्याला स्ट्राईक देणं कुठेतरी गरजेचं आहे हे ओळखल्यानंतर सुदेशने 1 धाव इथे घेतली आणि बंटीला पाठवलं आता स्ट्रायकिंग एंडला. 48 धावांवर तो खेळतोय. टीमची टोटल आहे सध्या स्कोर कार्डवर 48 धावा. 1 गडी इथे गमावलाय. 5व्या षटकाचा खेळ सध्या चालू आहे. अमोल मायंगडे लेफ्ट ओव्हर दी विकेटने बंटीसाठी हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली आहे. शॉर्ट लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1च रन इथे मिळेल. बंटी आता पोहोचले आहे. या सिंगल नंतर 49 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळत असताना टीमची टोटल 79 धावा. 1 गडी बाद. 5वं षटक. अमोल मायंगडे आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 2 धावा इथे खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला सुदेश डान्सिंग डाऊन टू विकेटने हवेत खेळलाय परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? इथे मात्र काय घडतंय? रजिन वस्ता कुठेतरी बॉडी लँग्वेज दाखवली आहे. इथे तयार नव्हता आणि हा झेल इथे सोडला जातोय. खराब फिल्डिंग. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. रजिनच्या माध्यमातून झेल इथे सुटलाय आणि आता जीवनदान मिळतंय. दुसरं जीवनदान सुदेश पाटीलला. धावा मिळतात 2. धावसंख्या 81 धावा. यावेळी ऑन साइडला मोठा फटका खेळा हवेत आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स होतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुदेशच्या बॅटमधून देखील धावांचा पाऊस इथे पाडला जातोय. जीवनदान इथे मिळालं आणि आता त्याचाच पूर्णपणे लाभ घेतोय सुदेश. दुसऱ्या बाजूला बंटी पाटील 49 धावांवर खेळतोय तर या चौकारानंतर आता सुदेश पोहोचलाय. 14 चेंडूंचा सामना करत असताना 28 या धावसंख्येवर 200 स्ट्राईक रेट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 85 धावा. 5वं षटक चालू असताना पहिल्या डावात बॅटिंग करतोय संघ गोल्डन 11 रत्नागिरी. स्ट्रायकिंग गेटला पुन्हा एकदा सज्ज होईल सुदेश पाटील. अमोल मायंगडेच्या विरोधात अमोल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने यावेळी हवेत खेळलाय परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? फार का हवेत आहे चेंडू. पुन्हा एकदा काय घडतंय? इथे कुठेतरी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि यावेळी काय घडतंय? इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. एका धावेसाठी अर्धषटक कुठेतरी हुकलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता एक मोठी विकेट मिळते संघ आराध्य 11ला. बंटी पाटील 49 धावसंख्येवर बाद होतोय. दुसरा धक्का. धावसंख्या 86 धावा. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक इथे होऊ शकलं नाहीये परंतु टाळ्या वाजवाव्या लागतील या खेळाडूच्या फलंदाजीसाठी. अक्षरशः बरसला होता. लांबच लांब त्याने षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली. वेल प्लेड. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सालीम कोतवडेकर आणखीन एक मोठा खेळाडू मॅन फ्रॉम कोतवडे सध्या दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये जो असेल आता स्ट्रायकिंग एंडला. परंतु सुदेश पाटीलला 3रं जीवनदान दिलंय. आराध्य 11 संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण थोडंसं खराब इथे पाहायला मिळत आहे आणि 3 जीवनदानानंतर सुदेश पाटील आतापर्यंत खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या आहे त्याची 15 चेंडूंमध्ये. एक 29 धावांवर खेळतोय सुदेश पाटील. स्ट्रायकिंग एंडला असेल. 5 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 86. नेक्स्ट मॅच साठी ते कॉल दिला जातोय. 6व्या षटकातला पहिला चेंडू फेस करत होता सुदेश पाटील. एक हलका स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला मिड ऑनला चेंडू येतोय जिथे क्षेत्ररक्षक येतोय इंद्रजित. 1च रन इथे मिळेल सुदेशला आणि त्यानंतर धावसंख्या पोहोचली 87 धावा. नेक्स्ट मॅचसाठी कॉल असेल TWJ गुहागर आणि त्यांच्या विरोधात युवा स्पोर्ट्स. दोन्ही संघ आपण लगेचच रिपोर्टिंग करून घ्या. टॉससाठी यायचंय TWJ गुहागर आणि युवा स्पोर्ट्स रत्नागिरी. अजिंक्य फुलटॉस बॉल होता परंतु बॅटची कडा इथे घेतली आणि त्यानंतर फाईन लेगला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करेल परंतु एकाच धावेवर इथे थांबतील दोन्ही खेळाडू.
सालीमच्या खात्यात एक धाव इथे ॲड होईल. तो इथे स्वतःचं खातं खोलतोय. एक चेंडू त्याने फेस केलाय. एक धाव त्याच्या खात्यात. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 6व्या षटकाच्या दरम्यान येऊन पोहोचली आहे 88 धावांवर. अजिंक्य सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. 6वं षटक राईट अप ओर दी विकेटने सुदेश साडी. या चेंडूला हवेत खेळलाय. आणखीन एक मोठा फटका सुदेशच्या बॅटमधून अजिंक्यवर हल्ला चढवला जातोय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रत्येक गोलंदाजाचा इथे समाचार घेतला जातोय. षटकार आणि चौकारांची आतषबाजी या डावात इथे पाहायला मिळते. या षटकारानंतर धावसंख्या पोहोचली आहे स्कोर कार्डवर 94 धावा. सुदेश आहे स्ट्रायकिंग एंडला. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी देखील फुलरलिनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह इथे केलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑनला बीट झाला आणि त्याला बीट केल्यानंतर लॉंग ऑन मध्ये चेंडू येतोय. तिथे दिलीप येईल चेंडूवर, परंतु 2 धावा फार वेगाने इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर येऊन पोहोचली आहे 96 धावा. 96 रन्स 96 धावा. आतापर्यंत 2 गडी फक्त गमावलेत गोल्डन 11 रत्नागिरी संघाने. सुदेश स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल अजिंक्यच्या विरोधात. या चेंडूवर देखील लवकर खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा कमी गतीचा चेंडू होता त्यामुळे बीट झाला इथे फलंदाज सुदेश. चांगला स्ट्रोक इथे होऊ शकला नाही आहे. 1 रन मात्र पूर्ण केली जाईल. एकेरी धाब्याने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 97 धावा. 97 रन सध्या स्कोर बोर्डवर आहेत. शतक इथे पूर्ण होईल का संघाचं? स्ट्रायकिंग एंडला खेळेल सालीम. सालीमसाठी हा बॉल आणि यावेळी फुलरलिनचा बॉल पॅडवर आदळतोय. ओर पिच बॉल होता. फलंदाज होईल बाद. LBW लेग बिफोर दी विकेट. बॅट्समन आउट. 3रा धक्का बसतोय सालीमच्या रूपाने आणि पहिल्या डावाचा खेळ तिथं होतोय समाप्त. 6 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारली आहे तब्बल 97 धावा आणि 98 धावांचं लक्ष असेल या मॅचला इथे जिंकण्यासाठी संघ आराध्य 11. परंतु फलंदाजांचा लेखाजोखा पाहूया. समीर मयेकर 2 चेंडू त्याने फेस केले. 6 धावा त्याच्या खात्यात आहेत. बंटी पाटील 49 धावांची खेळी त्याने साकारली. सुदेश पाटील त्याच्या खात्यात धावा आहेत. 30 धावांची खेळी त्याने साकारली आहे. सालीमने 5 धावा फेस केल्या. 5 चेंडू फेस केले आणि 10 धावा त्याने काढल्यात. 10 धावांचं योगदान त्याचं राहिले आणि एकंदरीत धावा आहेत स्कोर कार्डवर जर आपण पाहिल्या तर टीमची टोटल तब्बल पोहोचली आहे 97 धावा. 98 धावांचं लक्ष असेल या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु जसं का दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं आपण ऐकणार आहोत रत्नागिरीतील आणखीन एक दिग्गज समालोचक ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटसाठी देखील योगदान दिले आणि तेवढेच एक ज्येष्ठ समालोचक ज्यांची ओळख आहे इंग्लिशच्या माध्यमातून ज्यांनी आपला आवाज साता समुद्रपार पोहोचवलाय ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय आतिकजी पाटणकर सरांना मी मायक्रोफोनवर इथे विनंती करेन की यानंतरच्या डावासाठी त्यांचं समालोचन आपण ऐकूया. इट्स ओव्हर टू यू आतिकजी पाटणकर सर. धन्यवाद. आपलं सरचे इथे स्वागत आहे समालोचन कक्षात. Cricket is back here at Chhatrapati Shivaji Maharaj Stadium. Long gap
of COVID pandemic restrictions. Next match, TWJ Guhagar versus UA Sports. I request both the captains to come for the toss. TWJ Guhagar versus UA Sports. The match to be played after this match. Umpires officiating for the match, Gaurav Bhagwat and CEO Devastali, esteemed umpires of the Ratnagiri District Umpires Panel. Every year, top class tennis ball cricket brought to you by Om Sai Sports, but this time they have opted for the district level tournament, giving an opportunity for the district level players to show their talent, and the top two teams will be given direct entry in the main tournament, which has been organized by Om Sai Sports, powered by Honorable Udayji Samant and Kiranji Samant. This match is brought to you live by tenniscricket.com. Excellent work done by this team of cameramen Faiz and Sahil, operator Pratik, Girish Kosrekar, Sonam Chawan, and all the team doing a wonderful job for the local cricketers. Nobody thought that they would watch, the local cricketers would never watch their game live on the screen, but thanks to tenniscricket.com, Girish and his team, local cricketers are able to watch their game, how they play, how they bat, how they bowl, how they drop a catch. They can watch and improve their game thanks to ratnagiri-tenniscricket.com. So there we are, back on the wicket. The match about to start. The opening batsman, Jilan and Amol. They have to win, they have to make 98 to win this match in the 6 overs. Excellent batting display by Golden 11. They made 97 in 6 overs. They have set a target of 98. Pappu Salvi, man on strike from the Chhatrapati Shivaji Maharaj end. Right arm over the wicket. Jilan on strike. Very hard hitting batsman for Aradhya 11. Slightly going on the back foot, playing it towards the square leg region. He opens his account with a single. Score moves on to 1 for no loss. A big target to score in 6 overs. They need some big hitting, and it's not an impossible target on this ground. The only thing is you have to adapt yourself on the wicket and go for your shots confidently and march towards the victory target of 98. Pappu Salvi this time once again from the Chhatrapati Shivaji Maharaj end. Right arm over to Amol. Nice delivery, just going on the front foot, playing it defensively in the covers region. Gets a single. Both the batsmen concentrating on the single, waiting for the bat ball, and they have to take risk. They have to score 98 runs, and Jilan is capable of doing that. He is a big hitter. He is capable of hitting those big sixes. But let's wait and watch. Jilan facing Pappu. This short delivery, ball in the air. We have to wait and watch. That the man at the short mid-wicket region, and he has dropped it. It is an easy catch, big fish. Jilan, he has been given a chance now. We have to wait and watch if he takes that chance and scores big for his team. Slightly short delivery, not timing it to perfection. Ball in the air, short mid-wicket region fielder couldn't catch it. Gets alive. 3 for no loss. Amol. This time going for a reverse sweep, completely missing. Wicketkeeper couldn't catch that. Gets a single. Both the batsmen now going for the shots, not timing it nicely. Pappu bowling an excellent line and length. Slightly slower deliveries on the good length spot, making it difficult for the batsmen to flex their muscles and go for those big shots. That's the right approach by Pappu. He is an experienced local cricketer, Pappu Salvi. Once again from the Chhatrapati Shivaji Maharaj end. Right arm over. This time to Jilan. Going on the back foot, just a late cut, slightly placing it towards the
fine leg region, third man region, gets a single. So only runs coming in the form of singles. It's a power play over. They need those big shots, but Pappu Salvi bowling an excellent line. He's bowling according to the field that his captain has set for him. That's an advantage if the bowler bowls according to the field. It's an advantage for the captain and the team. Pappu Salvi once again, right arm over to Amol. This time pitched on middle leg stump, going outside the deep square leg boundary for 4. That was a bad delivery. Straying on the middle leg stump, Pappu this time. Batsman taking advantage of that. It's a power play over. Just 2 fielders outside the 30-yard circle. So welcome boundary. End of the first over. At the end of the first over, it's 9 for no loss. They need to win this match. They need to score 98 runs in 6 overs. So 5 more overs to go. Aradhya 11 versus Golden 11, the ongoing match. Excellent playing conditions here at Ratnagiri's Chhatrapati Shivaji Stadium. Nice bright sunny day, cool breeze blowing across the ground. One more match to be played after this match. TWG Guhagar versus Yuva Sports. It's going to be an interesting match. From the pavilion end, change in the bowling. We have to wait and watch who is the bowler from the pavilion end. This match is brought to you live by tenniscricket.com. Grish Kosrikar, Sonam Chauhan and their team doing a fantastic job covering all the matches live. The local cricketers are able to watch their game. Cameraman Fayad, Sahil, operator Pratik. Excellent job done by this team. From the pavilion end, right arm over. Gilan going for that big shot, completely missing the line of the ball. Outside the off stump, straight into the hands of wicketkeeper. Not getting any run this time. Sumit the bowler from the pavilion. It's 9 for no loss. Second over in progress. Sumit from the pavilion end to Gilan. Just 2 men outside the 30-yard circle. And this time lofted shot, not timing it to perfection. There's a fielder going for the catch. We have to wait and watch, and he has dropped it. Parag, the fielder, couldn't judge that catch. So 4 runs to Gilan. Hasn't timed to perfection, but still gets 4 useful runs. He has to go for these shots. He has to take risks. They need those big boundaries and sixes. This is the second power play over. And with this boundary, score moves on to 13 for no loss. Sumit. This time, once again, not timing it nicely. There's a fielder going for the catch. We have to wait and watch. Zubair is the fielder and he won't make any mistake. First man gone. Gilan out. Caught at the short mid-wicket region by Zubair Maldar, just judging it to perfection. So first man gone. Excellent bowling this time. Gilan, the big hitter, not able to clear the ropes. चौगुले कुठे असतील त्यांनी कॉमेंटेटर बॉक्स मध्ये यायचं आहे. चौगुले, ग्राउंड्समॅन चौगुले. Groundsman Chaugule, you are requested to come immediately in the commentators box, please. Mr. Chaugule. So first wicket gone for Aradhya 11. It's 13 for 1. Abhishek, the new batsman, going on the crease. 98 to win this match. Second power play over in progress. The match after this, TWJ Guhagar versus Golden 11. TWJ Guhagar has won the match, won the toss. I'm sorry, TWJ Guhagar versus Yuva Sports. TWJ Guhagar has won the toss and they have elected to field. It's a dot delivery, not getting any run this time. Amol on strike. It's 13 for 1. Aradhya 11 batsmen need to go for those big shots. They have to score 98 to win this match. Meanwhile, Sumit Bole from the pavilion end, and he'll be bowling to Amol. Outside the off stump, not timing it, ball in the air. That's a fielder at the short mid-wicket region, but just getting a single. Both the batsmen finding it difficult to hit those boundaries. Excellent line and length by both these bowlers, Pappu Salvi and Sumit Bole. They are bowling according to the field, not giving any room for the batsman to go for the shots. New man, Abhishek on strike. Sumit Bole from the pavilion. Right arm over.
Short delivery this time, taking full advantage of that, clearing the deep mid-wicket boundary. 6 runs. Bad delivery this time. If you bowl a short ball in the middle and leg stump on this wicket, the ball is sure to clear the ropes. And with those 6 runs, the score moves on to 20 for the loss of 1 wicket. 2 overs completed, 4 more overs to go. 98 is the target. Both the bowlers, Pappu and Sumit, they have bowled an excellent line and length. Just one delivery, this time short ball. Both the batsmen looking for those bad balls. And this time taking advantage of that short pitch delivery, just clearing the ropes for a huge and mighty 6. To wait and watch for the third over to be bowled from the Chhatrapati Shivaji Maharaj end. Looks like it's going to be Nilesh Mule from the far end. That's the Chhatrapati Shivaji Maharaj end. Nilesh Mule, he is also an experienced campaigner, experienced bowler for Golden 11. Both forms of cricket, the season ball and tennis ball. Nilesh Mule, he has made a name for himself in local cricket, and he is going to bowl the third over, right arm over the wicket. Main umpire Suyog Devastali, square leg umpire Gaurav Bhagwat, and the bulk of scoring is done by Darshana Pawar. Making some slight adjustments in the field. There's a man at the mid-wicket region, 4 man in the 30-yard circle, the man at the backward point boundary, person going on the point fence, the long on and long off fielders coming in the 30-yard circle. So it's an attacking field, you can say. As you know, the wind is blowing from west to east. It's very difficult to play those shots on the onside. So there's one man going back on the mid-wicket boundary, Nilesh Mule this time. Excellent delivery, Yorker length, ball on the pads, a big appeal, and he's gone. Wanted a cheeky single, but the non-striker didn't want that single. So the person back in the pavilion is Amol Maingade, run out. Disappointed, he wanted a single, wanted to play those revert shot, completely missing the line. Nilesh Mule, he just bowled that excellent Yorker right on the stumps. So second man gone. Are the 11 a bit of trouble now. 20 for the loss of 2 wickets. They need 98 to win this match. Golden 11 in firm grip of this match. This is the third over. Their bowlers are bowling an excellent line into the stumps. They know where to bowl. They know from where the breeze is blowing. They know where their fielders are. And that makes life difficult for the batsman to score those runs. Match after this, TWG Guhagar versus Yuva Sports. TWG Guhagar winning the toss and electing to field first. The last match of the day. Nice cool breeze blowing across this Chhatrapati Shivaji Maharaj Stadium. Lush green patches on the ground. Excellent playing conditions. Nilesh Mule once again. New batsman Dinesh taking guard from the umpire. Nilesh Mule from the Chhatrapati Shivaji Maharaj end. Right arm over. Excellent delivery this time. Pitched on middle line, off stump. Ball going towards the fine leg region, short fine leg region, gets a single. Nilesh Mule too bowling an excellent line and lane, not giving any room for the batsman. Both the batsmen will surely go for the shots now. This is the third over in progress, but the bowlers are making their life difficult because they are not giving any room for the batsman. Bowling excellently into the stumps on the middle line off stump. Nilesh Mule sending the mid-off fielder back on the long off boundary and the backward point boundary fielder coming in the 30-yard circle in the point region. That's the field for the batsman. Nilesh Mule, right arm over from the Chhatrapati Shivaji Maharaj end. This time staying on the leg stump, ball going to the short fine leg region. The fielder in the 30-yard single gets a single. Golden 11 captain won't mind these singles because what matters is the big boundaries and sixes, which are very difficult to find at this moment. With this single, score moves on to 22 for the loss of 2 wickets. Nilesh Mule once again. Dinesh Shitap on strike. He'll be facing Nilesh Mule. 22 for 2. Third over in progress. This time going on the back foot, playing a Natraj shot, going towards the deep square leg boundary. Both the batsmen get a single, going for the second run. There's a chance of a run out. We have to wait and watch, but excellent running between the wickets. The throw was not up to the mark, so taking that time, both the batsmen getting that second run. You need to have good running between the wickets in this kind of a target because you have to go for the shots. If you're not getting boundaries, you need to score those 2 runs. You have to run quickly between the wickets. You have to score on every ball. This is a big target, 98 to win.
A slower delivery this time by Nilesh Mole. Batsman completely missing the length of the ball. A dot ball, bringing slight variation in his bowling this time, Nilesh. Score still remaining on 24 for the loss of 2 wickets. This is the third over in progress. Aradhya 11, the team batting at present. Nilesh Mole once again, right arm over. Excellent delivery this time, once again completely missing the line of the bowler. Welcome dot ball for the team. Excellent over from Nilesh. End of the third over. And at the end of the third over, it's 24 for the loss of 2 wickets. Golden 11 putting firm grip on this match. They have scored 98 runs batting first. They have set a target of 98 to win. And in reply, Aradhya 11 are 24 for the loss of 2 wickets at the end of the third over. Calm and quiet cricket. Spectators coming in large number to watch this tournament organized by Om Sai Sports. This is the district level tournament that they have organized this time, giving opportunity for the local talent to showcase their game. Meanwhile, from the pavilion, it's going to be Pappu Salvi again to bowl the second over. And I would welcome my friend, old friend Deepak Kamble for next commentary in Hindi. पप्पू सालवी ओवर द विकेट से शॉट अपने गेंद दिया आंसर पर गेंद को खेला बंटी पाटिल, जिन्होंने कि इस मैच में 49 रनों की जो पारी खेली थी, 1 रन से दूर रह गए। ये दूसरा अर्धशतक, अगर यहाँ पर 1 रन वो पूरा करते तो दूसरा अर्धशतक बन सकता था, लेकिन ऐसा नहीं हो सका है। फिर से एक बार पप्पू गेंद करेंगे, दिनेश के लिए गेंद ओवर द विकेट से। ये गेंद इस बार हवा में उठाने का प्रयास, लेकिन इन गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में, और इसी के साथ ये विकेट यहां पर तीसरा गिरता हुआ। 3 विकेट के नुकसान पर 25 रन स्कोर हो चुका है। पप्पू सालवी को विकेट मिला है, जो कि इस समय पहले गोल्डन 11 की टीम ने पहले बैटिंग की। आराध्य 11 की टीम ने पहले टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया, लेकिन उनके सामने 6 ओवर में एक बड़ा टोटल, बिग टोटल खड़ा करते हुए एवर गोल्डन 11 की टीम, और उसके बावजूद अब बॉलिंग में भी बेहतरीन प्रदर्शन कर रही है। अजिंक्य मैदान पर स्ट्राइक पर सामना करने के लिए अभिषेक, पप्पू की गेंद अभिषेक के लिए, और बाहर उठाकर खेल को खेला, काफी बढ़िया स्ट्रोक, गेंद मिड विकेट लॉन्ग ऑन के बीच में से सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए, और इसी छक्के की मदद से रन संख्या स्कोर 31 रन, 31 रन स्कोर, 3 विकेट के नुकसान पर। पारी के चौथे ओवर का खेल जारी है। पप्पू सालवी फिर से एक बार बॉलिंग बार के ऊपर है। TWJ और युवा स्पोर्ट के बीच यहाँ पर अगला मैच होगा, लेकिन इस मैच में एक बहुत ही बड़ा टोटल है, और उसको कोशिश हो रही है धीरे धीरे सही, लेकिन अब गेंदों की संख्या भी कम होती जा रही है। जो शुरुआत में बैटिंग की ज़रूरत थी वो नहीं हो सकी है आराध्य 11 की टीम के लिए, लेकिन अब तैयार है फिर से एक बार सामना करने के लिए अभिषेक, जो कि दाएं हाथ के बल्लेबाज। उनके लिए इस ओवर में अगली बार गेंद डालते हुए पप्पू सालवी। पप्पू की गेंद ऑफ स्टंप से बाहर जाती हुई, गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर रहती हुई गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में, किसी तरह रन की कोई गुंजाइश नहीं हुआ वहाँ पर, लेकिन इस समय स्कोर यहाँ पर रुका हुआ 31 रन, 3 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर पारी का चौथा जारी है। पप्पू सालवी गेंदबाजी कर रहे हैं, राइट आर्म ओवर द विकेट से गेंद करेंगे इस समय अभिषेक के लिए।
अभिषेक को गेंद इस बार फिर उठाने का प्रयास था, इस बार भी गेंद को नहीं समझ सके, किसी तरह बड़ा स्ट्रोक नहीं खेल सके। विकेट कीपर ने दोबारा गेंद को गैदर किया है और वापस दी जा रही गेंद पप्पू के हाथ में। पप्पू सालवी एक अनुभवी गेंदबाज जो कि इस समय एक अनुभव के साथ अपनी गेंदबाजी कर रहे हैं, किसी तरह कोई मौका नहीं दे रहा है बड़े स्ट्रोक खेलने के, लेकिन एक छक्का जरूर लगा है इस ओवर में। अगली गेंद लेकर ओवर द विकेट से ये गेंद और बार फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने की प्रयास, लेकिन वहां पर फील्डर गेंद के नीचे कैच ड्रॉप। एक मौका बन सकता था अच्छी फील्डिंग करने के लिए, लेकिन ऐसा नहीं हो सका है, कैच ड्रॉप हो चुका है। और इसी के साथ ही पारी के चौथे ओवर की समाप्ति हो रही है। 4 ओवर के बाद 32 रन, एक बड़ा टोटल है जीतने के लिए, लेकिन इस समय स्कोर 32 रन 3 विकेट के नुकसान पर। बारह बॉल और 63 रनों की जरूरत है। 63 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए। एक असंभव सी चुनौती बनती हुई जा रही है आराध्य स्पोर्ट की टीम के, आराध्य 11 टीम के लिए। गोल्डन 11 की टीम के बल्लेबाज और एक गजब की बैटिंग की प्रदर्शन किया, लेकिन अर्धशतक अपने पहले अर्धशतक से वंचित रहते हुए, जो कि ये दूसरा अर्धशतक बनता इस मैच। सुदर्शन बयकर जो कि गंभीर 11 की टीम के बैट्समैन ने 24 गेंदों पर 70 रनों की शानदार पारी खेली, लेकिन उनकी टीम अगले राउंड में यहां पर पहुंच नहीं सकी है। और इस बीच बॉलिंग बार पर गेंदबाजी में सुमित भोले के हाथ में गेंद दी जा चुकी है। दाएं हाथ के गेंदबाज खड़बा देवी के रहने वाले इस बीच बॉलिंग बार पर है। नया और प्रारंभ करते हुए दाएं हाथ के गेंदबाज सुबीत राइट ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं। इस समय गेंद करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज अभिषेक के लिए। गेंद होगी 12 बॉल 63 रनों की आवश्यकता है। एक बहुत बड़ा विशाल टारगेट बनता गया है। पहली गेंद ड्राइव करना चाहते थे, बाहरी किनार लगा, लगभग स्क्वायर थर्डमैन पर गेंद पहुंचती हुई गली में से गेंद जा रही है। 30 गज के दायरे के अंदर गेंद को फील्ड किया गया और केवल मात्र दोनों बैट्समैन अपना स्ट्राइक यहां पर चेंज कर चुके हैं। अब बल्लेबाज सामना करते हुए अजिंक्य, दाएं हाथ के बल्लेबाज अजिंक्य के लिए गेंद होगी इस ओवर में। सुमित बोले की गेंद उस बार ड्राइव करना चाहते थे, लेकिन गेंद के सीधे डीप पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ गेंद पहुंच रही है। 1 रन अजिंक्य के लिए मिला है, लेकिन अब अपने हार का अंतर कम करती जा रही है ऐसा लग रहा है आराध्य 11 की टीम। उन्हें इस मैच में बचने के लिए कोई भी रास्ता नहीं, कोई विकल्प नहीं है, जो कि काफी बड़ा टारगेट बनता गया है उनके सामने ओवर द विकेट से। विजय के लिए बार उन्होंने गेंद को खेला, लेकिन वहां पर गेंद हवा में शॉर्ट मिड विकेट के साथ पर फील्डर गेंद के नीचे और कैच ड्रॉप। इसी के साथ फिर से एक बार अच्छी फील्डिंग नहीं हो रही है। फील्डिंग बेहतर बनानी होगी गोल्डन 11 के जो फील्डर है वो इस मैच में भी, जो जीत के कगार पर होने के बावजूद भी अच्छा खासा फील्डिंग का प्रदर्शन नहीं कर पा रहे हैं। ये दिक्कत होती जा रही है। और इसी बीच ओवर द विकेट से सुमित गेंद डालते हुए अजिंक्य के लिए रिवर्स शॉट खेलने का प्रयास था, लेकिन इस बार गेंद पूरी तरीके से बैट पर नहीं ले पाए थे। स्लिप ऑन जानिब गेंद फील्ड, लेकिन अंपायरों का नो बॉल का इशारा है। इस बीच नो बॉल, एक अतिरिक्त रन संख्या बढ़ता हुआ स्कोर 37 रन, फ्री हिट है। अब देखना है कि एक अच्छी गेंद मिली है जो बैट्समैन किसी तरह का स्ट्रोक खेलने में उन्हें मौका मिलता है, और देखना है कि सुमित फ्रीट किस तरीके से डालेंगे ये गेंद। और इस बार गेंद को निकाल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ। फील्डर वहां पर गेंद को फील्ड कर रहे हैं, केवल सिंगल्स मिलता हुआ दोनों बैट्समैनों के लिए, लेकिन एक किसी और अब भी गोल्डन स्टार की जो फील्डिंग का जो स्तर है वो अच्छा खासा नजर नहीं आ रहा है। फील्डिंग में भी उन्हें बहुत बढ़िया हाथों से खेल पर फील्डिंग करनी पड़ेगी, बड़ी फील्ड का प्रदर्शन करना पड़ेगा। अगले मैच की तरफ जरूर बढ़ रहे हैं, लेकिन ग्राउंड फील्डिंग बहुत अच्छी नहीं हो पा रही है ये गेंद। और इस बार बढ़िया गेंद ऑफ स्टंप से बाहर जाती विकेट टिपा खाने के बाद विकेट कीपर के दस्तारों में किसी तरह रन की कोई गुंजाइश नहीं है। एक बहुत बड़ा बिग टोटल उनके सामने रखा गया है गोल्डन स्टार की टीम ने, आराध्य 11 की टीम के सामने है। लेकिन इस बीच अगली गेंद राइट ओवर द विकेट से सुमित भोले गेंदबाजी करते हुए इसके बाद एक बहुत बड़ा मैच देखने का मौका मिलेगा। इस बार गेंद कॉन्सर्ट पर खेला, शॉट गेंद को खेला है, स्क्वायर लेग के सिंचा में गेंद बाउंड्री लाइन के नजदीक जा रही है, उस पर फील्डर गेंद को उठा रहे हैं, लेकिन इस बीच अजिंक्य के पास मौका था 2 रन लेने का। 2 रन बनते हुए रन संख्या स्कोर अब 40 रन हो चुका है। ओवर की समाप्ति हो चुकी है। अब फाइनल ओवर है इस मैच का, और इस ओवर में जीतने के लिए टारगेट, एक बहुत बड़ा टारगेट बना हुआ है।
6 गेंदों में 58 रनों का टारगेट है और अब केवल 1 ओवर करने की औपचारिकता पूरी करेंगे। 6 गेंदें करने की बॉलिंग मार पर जुबैर आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। जुबैर बहालदार राइट ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं। 58 रन, 6 छक्के जड़ेंगे तो भी काम आसान नहीं होगा आराध्य 11 की टीम के लिए। आराध्य 11 की टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला किया, पहले बैटिंग करते। बहुत ही ज़बरदस्त बैटिंग का प्रदर्शन गोंडल 11 की टीम के बैट्समैनों ने किया है, लेकिन इस बीच बेदमारदार इस समय पारी का आखिरी ओवर, पहली गेंद ओवर 2 विकेट से अभिषेक के लिए। पटकती हुई गेंद अपने जगह से बढ़िया स्ट्रोक खेला है। इस बार गेंद गई सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। सागर पाटिल के सर के ऊपर से गेंद हवाई रास्ते से बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। इसी छक्के के साथ अब जीतने के लिए 52 रन बनाने होंगे 5 गेंदों के ऊपर। 52 रन का टारगेट बनता गया है। ये बहुत मुश्किल चुनौती है, लेकिन अभिषेक एक बढ़िया बैटिंग कर रहे हैं इस मैदान पर। फिर से एक बार स्ट्रोक खेला है, बैक टू बैक दूसरा छक्का। इस बार काफी जबरदस्त दर्शनीय स्ट्रोक देखने को मिला है। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने का प्रयास अभिषेक का। अब इस मैच को जीतने के लिए अब कुल मिलाकर 48 रन बनाने होंगे। 4 बॉल 48 रनों की जरूरत है। 2 लगातार छक्के जड़े हैं ओवर द विकेट से गेंद। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक है, एक से बाद एक छक्का जड़ाते हुए अब 42 रन की जरूरत, लेकिन मात्र 3 गेंदें इस मैच की बाकी है। 42 रन बनाने होंगे मैच को जीतने के लिए। क्या लगातार 6 छक्के जड़ाएंगे? भले मैच यहां पर हाथ से निकल चुका है, लेकिन एक रिकॉर्ड बन सकता है। जब तक ये टूर्नामेंट चलेगा अभिषेक का नाम निश्चित तौर से लिया जाएगा, लेकिन ऐसा क्या हो पाएगा? 3 छक्के वो जड़ा चुके हैं, क्या 6 छक्के जड़ाएंगे? अब चौथी गेंद होगी जुबैर बारदाल ओवर द विकेट से। गेंद एक बार फिर बड़ा स्ट्रोक खेला, 4 गेंदों के ऊपर 4 छक्के। शानदार बैटिंग यहां पर करते हुए, लेकिन अंपायरों का इशारा उन्होंने के 4 छक्के। भले ही मैच में वापसी नहीं कर रही है आराध्य स्पोर्ट, लेकिन इस समय उनके लिए एक अच्छे खासे क्षण देखने को मिलते हुए। एंड भी बहुत बढ़िया हो रहा है, हार की कोई चिंता नहीं है, लेकिन इस मैच में अभिषेक के बल्ले ने 4 छक्के जड़ाए हैं इसी ओवर में। एक बहुत बड़ा टारगेट जो चेस नहीं कर रही है, लेकिन इस भी 4 गेंदों के ऊपर 4 छक्के। क्या युवराज सिंह के उन छक्कों को याद करेंगे? इस मैदान पर चैंपियंस ट्रॉफी है और आपको यह इसका ध्यान भी देना होगा खिलाड़ियों के लिए। आपके बेहतरीन प्रदर्शन पर भी चैंपियंस ट्रॉफी की जो हमारे प्रमुख अतिथि है, प्रमुख जो हमारी टेक्निकल कमेटी है, उनका भी ध्यान आपके ऊपर है। कोई भी खिलाड़ी अच्छे प्रदर्शन से ही आने वाले चैंपियंस ट्रॉफी के लिए खेलने की उम्मीद बनी हुई है और अभिषेक अब तैयार है जीतने के लिए। इसी टेनिस क्रिकेट के सीजन में मंदार जिन्होंने की बढ़िया छक्के जड़ाए थे गोल्फ के मैदानों पर। ये गेंद एक बार फिर बढ़िया छक्का है, लेकिन इस बार नीलेश के लिए कोई मौका नहीं। 5 गेंदों पर 5 छक्के जड़ाते हुए भले आराध्य 11 टीम में यहां पर हार रही है, लेकिन हार का दुख नहीं है। अभिषेक की बैटिंग से वो सब कुछ इस टूर्नामेंट में कर चुके हैं। आराध्य की टीम के 5 छक्के जुबैर मालदार की गेंद पर लगे हैं। एक गेंद से, एक छक्के से है अभिषेक को गेंद। एक बार फिर गेंद से मारे के बार एंड बेहतरीन हुआ है। हार की कोई चिंता नहीं है, लेकिन इस मैदान के ऊपर रिकॉर्ड और 52 हाफ सेंचुरी बनाते हुए। और इस बीच दीपक जी पवार चैंपियंस ट्रॉफी के प्रमुख, जिनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज यहां पर दिया जाएगा अभिषेक के लिए। फैसल मुल्ला, आपकी टीम जरूर हारी है, लेकिन बहुत बड़ा क्षण आपकी टीम के लिए और एक शानदार इनिंग यहां पर खेलते हुए अभिषेक के लिए आदरणीय दीपक जी पवार, इनकी तरफ से हाफ सेंचुरी के साथ ना बल्कि 6 छक्के इस टूर्नामेंट की दूसरी हाफ सेंचुरी बना चुके हैं। सागर को मौका था, सागर ने गवा दिया। सुदर्शन वेलकर के बाद अब अभिषेक ने क्या गजब की बैटिंग की है। 6 छक्के आदरणीय दीपक जी पवार और ओम साई के सभी मेंबर्स इस बीच मौजूद है। पराग जी सावंत भी होंगे, रजनीश जी परब भी होंगे इस मंच पर, जिनके शुभ हाथ